एक वेळ अशी होती की आम्हाला अशोक शराफ आम्ही इंटरनेटवरती सर्च करायचो आणि त्यांचे कॉमेडीचे व्हिडिओ बघायचो. पण एक वेळ अशी आलेली आहे आता की 58 व्हिडिओ व्हायरल झाले, 2-4 मिळाले, सगळ्यांना आस लागली बाकीचे व्हिडिओ कधी बघायचे. गोष्ट आहे अशोक खरातची की भोंदू बाबा शोधा आणि आता चोपून काढा. ओके, शांत बसण्याची आता वेळ नाहीये. आपल्या आजूबाजूला जे बाबा असतील चांगले असतात, असं नाही की सगळेच बाबा भोंदू असतात, पण जे काही बाबा असतील त्यांची चौकशी करणं गरजेचं आहे, त्यांची माहिती काढणं गरजेचं आहे. सगळ्या मुद्द्यांवरती आपण बोलणार की आपल्या घरातील महिला भगिनी या कुठल्या बाबाकडे जात आहेत त्याची माहिती घेणं अपेक्षित आहे. आणि आपल्या घरातील पुरुष मंडळी देखील, मुलं देखील, ते देखील जातात, कारण की फक्त महिलाच नाही, यांचे कॉन्टॅक्ट ज्या अशोक खरातचे कॉन्टॅक्ट हे महाराष्ट्रातल्या भरपूर नेते मंडळींसोबत देखील होते, पुरुष देखील होते. म्हणजे 58 व्हिडिओ टेबल टेनिसचे बघितले, तिथे टेबल टेनिस झाला, पण बाकीच्या पुरुषांसोबत काय तलवारी भिडल्या का काय भिडल्या माहीत नाही. त्या अशोक खरातलाच माहीत आणि त्या नेत्यालाच माहिती ना काय काशी केली ते. ओके, हे देखील प्यायला दिलं आणि यानं पार्सल नेऊन पिलं की अशी दुर्दैवी परिस्थिती या महाराष्ट्रात आहे. पण महाराष्ट्रातला युवक आणि महाराष्ट्रातली युवती आणि महाराष्ट्रातले जागरूक नागरिक यांनी जागरूक होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ टाकतोय की मोहीम उभारा, जागृत व्हा. चांगले महाराज असतील नक्की त्यांचा सल्ला घ्या, त्यांचा आशीर्वाद घ्या, त्यांची स्तुती करा, त्यांचा सत्कार करा, सगळं करा. पण जे भोंदू असतील त्यांना शोधा आणि चोपून काढा. भारतीय राज्यघटनेने जेवढे अधिकार दिलेत त्याचा वापर करा, त्यांना पोलिसांच्या हवाली करा. 2-4 वाजवायच्याच. ओके, कारण की ते काही राष्ट्रीय काम करत नाहीत, देशाच्या सुरक्षेचं किंवा असं महत्त्वाचं कार्य करत नाहीत, ते भोंदूगिरी करतायत. पण हे भोंदूगिरी करत असताना देखील कुणी एखाद्या धर्मावरती जर करत असेल की श्रद्धा, याला श्रद्धा असावीच, देवावरती श्रद्धा असलीच पाहिजे, पण अंधश्रद्धा जे पसरवतात त्यांना ठोकून काढलंच पाहिजे. मुद्दा काय? मुद्दा हाच आहे. बघा, हे जे नराधम आहे, चोट्टा आहे, आता जास्त वापरणार नाही, युट्यूबवरती आहे, नाही तर भरपूर आपल्याला पण बोलता येतं. ओके, तळपायाची आग मस्तकाला जाणं काय किंवा अजून त्याच्यापेक्षा काय अजून बोलता येतं, पण जास्त बोलणार नाही कारण की युट्यूब प्लॅटफॉर्म आहे. पण जो अशोक खरात हा एक अवलाद सापडली, पण असल्या अवलादी भरपूर आहेत ज्या पुढे आलेल्या नाही आहेत, त्या पुढे आल्या पाहिजे. त्याच्यात काय करायचं आहे की देशातले जे स्पर्धा परीक्षा असणारे किंवा जे नागरिक आहेत, जागरूक नागरिक आहेत, त्यांनी पुढे येणं गरजेचं आहे. की आपल्या ज्या महिला असतील, आपल्या घरातील महिला मंडळी असतील किंवा आपल्या मुलगा जरी असेल, स्पर्धा परीक्षेच्या देखील आहे की बाबा लागत नाही, 4 वर्षाला स्ट्रगल आहे, काहीतरी तावीज दे, काहीतरी हे कर, काहीतरी ते कर, अशा अंधश्रद्धेच्या तिकडे जात आहेत. देवावरती श्रद्धा असावी का? नक्की असावी श्रद्धा. पण अंधश्रद्धेच्या नावाखाली लुटलं जात आहे, वेगवेगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. त्या टप्प्याटप्प्याने आपण बघणार आहोत की अशोक खरात सारख्या अवलादी आपल्याला शोधायच्यात. एक अवलाद सापडली आता, अशा अवलादी आपल्याला शोधायच्यात, त्यांना पोलिसाच्या हवाली करायचे, त्यांचे प्रूफ हे करायचे आणि त्यांना हवाली करायचं आहे. त्याच्यामुळे आपण जागरूक राहणं गरजेचं आहे. कुठेतरी कायदा होईल, पोलीस बघेल, काय होईल, लोकांना त्यावेळी त्यांचं नाही, प्रशासनाचं ते करेल त्यांचं काम नंतर. आपण जागरूक होणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण जागरूक होणार नाही तोपर्यंत बदल घडणार नाही. ओके, सर्व पुरुषांनी आपल्या घरातील महिला भगिनींवरती लक्ष देणं गरजेचं आहे. ती कुठे जात आहेत, कुठल्या बाबाकडे जात आहेत, नेमकं त्या बाबाचं बॅकग्राऊंड काय, आणि एखादी चूक झाली असेल महिलांकडून तर त्यांना तेवढं देणं गरजेचं आहे, की सहानुभूती देणं गरजेचं आहे, की काही चूक झाली आहे का विचारणं गरजेचं आहे. त्यामुळे ते सांगतील. म्हणजे 2-4 महिलांवरती ज्यावेळी अत्याचार होतील ठीक आहे, पण बाकीच्या इतर महिलांवरती होणार नाहीत, कारण त्या महिला सांगतील की आमच्यासोबत असं असं घडलंय. तेवढं पाठबळ देखील त्या महिलांना दिलं पाहिजे. तुझ्यासोबत चूक झाली ठीक आहे, पण इतर महिलांसोबत होणार नाही असं करणं गरजेचं आहे, तरच हे थांबेल. नाही तर माझ्यासोबत घडलंय, मी कशाला सांगू, दुसरं जातंय जाऊ दे, असं सगळ्यांसोबत घडतंय. कुणीतरी 1000 आकडा 500 आकडा झाल्यानंतर मग कळतंय की सगळ्या इतक्या जणांसोबत झालं. त्याच्यामुळं हे जागृत होणं खूप अपेक्षित गोष्ट आहे. हे लवकर होणं गरजेचं आहे. आणि महिलांनी देखील आपल्या घरातील पुरुष कुठं चाललाय बघायचंय. म्हणजे खास करून नेते मंडळींच्या बायकांनी बघणं गरजेचं आहे की हे कुठं चाललाय नेता, कुठं काशी करायला आहे, ओके, कुठल्या अमुक गोष्टी करायला आहे, कुठं झोपायला आहे, काय करायला आहे, या सगळ्या गोष्टीचं बघणं गरजेचं आहे. कारण फक्त महिलांवरतीच लक्ष देणं गरजेचं नाही, तिकडे त्यांच्यावरती द्याच, महिलांनी देखील पुरुषांवरती लक्ष देणं गरजेचं आहे. हे पुरुषांनी महिलांवरती लक्ष द्यायचं आहे आणि महिलांनी देखील पुरुषांवरती लक्ष द्यायचं आहे. कारण की दोघंही सारखेच आहे. म्हटलं ते टेबल टेनिसचा मॅच व्हायला आहे तिकडं, यांच्या काय तलवारी भिडल्या का काय ते त्यांनाच माहीत, तिकडं काशी करते ते हे अवलाद. ओके, अजून हे बघा, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, अंधश्रद्धा, कधी नोकरी लागणार आहे, डेट ऑफ बर्थ सांगा, तुमची फील्डच चुकीची आहे, अमुक आहे, की अंधश्रद्धा आहे. देवावरती श्रद्धा असली पाहिजे का? नक्की असली पाहिजे. त्याच्यात कुठलाच विरोध नाही की देवावरती श्रद्धा आहे, नसायला पाहिजे, असायलाच पाहिजे देवावरती श्रद्धा. पण देवावरती श्रद्धेच्या नावाखाली जे अंधश्रद्धा पसरवत आहेत त्यांचा मात्र बंदोबस्त झाला पाहिजे. आणि हे आपण करू शकतो. आपण त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे, पोलिसांच्या निदर्शनाला आणून देणं गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूचे नेते मंडळी जे ग्राउंड लेवलचे असतील
जे आमदार असतील, काही प्रमाणात खासदार असतील किंवा त्यांच्या अजून खाली लेवलचे जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, ग्रामपंचायतचे सदस्य असतील, सरपंच असतील, नगरसेवक असतील, यांच्याकडे ते हे करणं गरजेचं आहे. मोठ्या लेवलला सगळे हेच बरबटलेले आहेत, हे काय कारवाई करणार आहेत? पण ग्राउंड लेवलचे हे तिथे नसतील, इतक्या लेवलला ते त्यांच्या नेत्यावरती दबाव आणतील की पोलिसांना जाऊन सांगतील की ह्या अशा पद्धतीने करा. हे गरजेचं आहे की देवावरती श्रद्धा नक्की ठेवा आणि प्रत्येक धर्माच्या लोकांनी आपापल्या धर्मात काय होत आहे, कुठं अंधश्रद्धा पसरली जात आहे, कुठं काही वाईट गोष्टी होत आहेत, त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. की माझा धर्म हिंदू आहे, माझं काम आहे की हिंदू धर्मात सुधारणा झाली पाहिजे, जे काही वाईट गोष्टी घडतायत त्याच्यावरती अंकुश बसला पाहिजे, त्या गोष्टी थांबल्या पाहिजे. इतर धर्माच्या इतर धर्मात नका बोलू, हरकत नाही की दुसरा बोलल्यानंतर एखादा अमुक अमुक धर्माचा आहे तो हिंदू धर्मावरती बोलत आहे तर एखाद्या वेळेस प्रश्नचिन्ह होऊ शकतो. पण स्वतः मी हिंदू आहे, मीच ती सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. माझ्या धर्मात सुधारणा करण्याची जबाबदारी माझी असली पाहिजे. म्हणून हे होणार नाही. आता कोणते धर्म सोडून गेलाय मग म्हणतोय देव असं नसतंय, असंच नसतंय, दगड धोंडे, तू गेलास ना सोडून किंवा एका दुसऱ्या धर्माचा आहेस ना, तू तुझ्या धर्माचं बघ. ओके, म्हणजे श्रद्धेच्या नावाखाली, अंधश्रद्धेच्या नावाखाली धर्माला देखील बदनाम होता कामा नाही. नक्की जिथं चुकीचं घडतंय तिथं चुकीचंच घडतंय, त्याच्यावरती आवाज उठवलाच पाहिजे. पण अंधश्रद्धेच्या नावाखाली धर्म देखील बदनाम झाला नाही पाहिजे, ही देखील काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही धर्माला किंवा असे देवच नाही असे जे असतात लोक, यांच्यामुळे हे असे प्रकार घडतायत. कारण की कोणी पुढेच येत नाहीये. हे म्हणतात की रामच नाही, हेच नाही, देवच नसतंय, असंच नसतंय. हे जे इतर ह्या अशोक खरासारखे ज्या काही अवलादी आहेत याचा फायदा घेत आहेत. कारण की जे चांगले लोक आहेत ते पुढे येऊन बोलत नाहीत. कारण की हे असे बोलतात चुकीचे लोक की देव नाही, हे नाही. हे जे लोक आहेत चांगले, हे अशांच्या विरुद्ध ज्यावेळी एखादी गोष्ट करायची असते त्यावेळेस लोक त्यांना क्रिटिसाइज करतात की तुम्ही आमच्या धर्माच्या विरोधात, धर्मयुद्धमध्ये. तर अशा चोरांना शिक्षा झालीच पाहिजे. ते कुठल्याही धर्माचे असतील, त्यांना थांबवायचं कारण नाही, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. ते कुठल्याही धर्माचे असो, काही विषय नाही त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यासाठी मोहीम उभारणं गरजेचं आहे. फक्त सोशल मीडियावरती ट्विट केलं की 58 व्हिडिओ भरले, राग आला फक्त नाही. आपलं चौकस सर्वत्र लक्ष असलं पाहिजे की कुठं काय घडतंय. स्पर्धा परीक्षेमध्ये आपले मित्र असतील, मैत्रिणी असतील, की नेमके कुठे जात आहेत, ते बोलतायत का, त्या काही घालतले का त्यांनी हातात, कुठं फसवणूक होतीये का, कुठं आर्थिक भरपूर प्रमाणात ऍप्लिकेशन्स आलेले आहेत की फक्त डेट ऑफ बर्थ सांगा तुम्हाला नोकरी किती लागणार आहे ते. पण तुला कळालं होतं की लगेच, आणि ते फुकट आहे का, ते फुकट काही आहे नाही, सगळं पेड आहे, मिनिटाला पैसे आहेत. यालाच पहिले याचाच बघायचं नाही, डेट ऑफ बर्थ टाकून केला कळालं होतं का असेच भविष्य करणार आहे, ॲप येणार आहे, असं करणार आहे. की आर्थिक लूट देखील होत आहे. फक्त अंधश्रद्धेच्या नावाखाली शारीरिक अशा बाबा बुवाकडून हे तर होतच आहे पिळवणूक, आर्थिक देखील लूट होत आहे. त्याच्यामुळे आजचा देशाचा युवक हा जागरूक झाला पाहिजे. धर्म हा श्रेष्ठ राहिलाच पाहिजे, धर्मात सुधारणा झाली पाहिजे, ज्या काही श्रद्धेच्या गोष्टी आहेत त्याच्यात वाढ झाली पाहिजे, पण अंधश्रद्धा निर्मूलन देखील झालं पाहिजे. त्याच्यामुळे सुधारणावादी व्हा. सुधारणेच्या नावाखाली एखाद्या धर्माला बदनाम करणं देखील थांबलं पाहिजे. ओके, ही देखील गोष्ट आहे. आणि जे हिंदू धर्माचे असतील किंवा हिंदुत्ववादी संघटना असतील त्यांनी देखील ही मोहीम हातात घेतली पाहिजे की आपल्या धर्मात जे काही असले अवलादे असतील त्यांना शोधणं गरजेचं आहे, त्यांना चोपणं गरजेचं आहे, पोलिसांच्या हवाली करणं गरजेचं आहे. आणि सरकारने देखील असे कायदे कडक केले पाहिजे, त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे. कोणाची मजाल झाली नाही पाहिजे याच्या पुढे, नाहीतर मग प्रकरणावरती प्रकरण होत राहतील. आसाराम बापूचं आलं, त्याच्यानंतर अजून झालं, अजून याच्या भक्ता भरदालाच्या नावाला कोणी मोर्चा नाही काढला अजून की बाबा हे निर्दोष आहे म्हणून. ओके, याची व्हिडिओ व्हायरल आले म्हणून हे झालं, आता याच्या नावाने कोणतरी मोर्चा काढला असता की अमुक अमुक आमचाच आहे, हेच आहे, एकदम भारी अवघड आहे कार्यक्रम आपल्या देशामध्ये. ओके, त्याच्यामुळं देवावरती परत एकदा सांगतोय, श्रद्धा असली पाहिजे, श्रद्धेला विरोध नाही, पण अंधश्रद्धा निर्मूलन हे झालंच पाहिजे. देशातला युवक युवती याच्या पुढे त्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ते जर जोपर्यंत सुधारणार नाहीत तोपर्यंत हे होणार नाही. कारण की येणार युवक युवतींना देखील सोडलेलं नाहीये. एवढं शिकलेलो आपण त्या मार्गावरती जात आहोत, शिकून फायदा नाहीये. मग काय आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना वाचली स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा रिअल लाईफमध्ये त्याची काय अंमलबजावणी केली. ओके, हे असं होता कामा नाही. त्याच्यानंतर पुढे आपण बघूयात, देवस्थानाच्या ठिकाणी देखील लूट होत आहे, आर्थिक लूट आहे. पार्किंगसाठी जास्तीत जास्त पैसे घेतले जातात. फुलांच्या बाबत बोललं जातं की बघा 10 रुपये द्या, भरपूर असे आहेत प्रकरणं. नंतर येताना म्हणतात 100 रुपये द्या, नाही तर देणारच नाही, हे करणार नाही. ओके, चुकीच्या घटना होत आहेत. देवस्थानाच्या ठिकाणी कपल जात आहेत, तिथं काही कृत्य करतायत. ओके, असं होता कामा नये. अंधश्रद्धेच्या बाबत भरपूर गोष्टी करतायत. या सगळ्यांवरती तिथले जे ट्रस्ट असतील, अध्यक्ष असतील, यांनी लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या परिसरात काय होत आहे, त्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देणं गरजेचं आहे. ते जागृत जर झाले तरच या गोष्टी थांबतील. नाहीतर फक्त आता काही दिवस आहेत, व्हिडिओ आहेत, बघतील, राग येईल काही जणांना, काही जण मजा घेतील, काही जण अजून नाराज आहेत, मला बघायला भेटले नाही म्हणून. कोणाचं काय परेशानी आहेच त्यांची परेशानी, पण ते थांबलं पाहिजे. ही तळमळीने ती गोष्ट महत्वाची आहे की सर्व देवस्थानाच्या व्यवस्थापक जे आहेत त्यांनी मोहीम उभारा. आपल्या याच्यामध्ये कुठं काही चाललंय का असले प्रकार
आपल्या आजूबाजूला कुठे चाललेत का, आपल्या देवस्थानाचा काही वाईट कुणी करतोय का, याचा वापर करतोय का, सगळ्या गोष्टींना आर्थिक व्यवहार असेल किंवा पिळवणूक असेल महिलांची, इतर सगळ्या गोष्टी जिथे ते स्टॉल लावलेत ते आर्थिक पिळवणूक करतायत का, जास्त यांनी विकतायत का काही गोष्टी, त्या देखील गोष्टी पाहणं गरजेचं आहे. सर्व गोष्टींना सुधारणं गरजेचं आहे, तरच हे होईल. फक्त सरकार असेल, प्रशासन असेल, याच्यावरती ढकलून त्या गोष्टी होणार नाहीत. त्याच्या तक्रारी देखील नागरिकांनी प्रॉपर पद्धतीने दिल्या पाहिजे आणि त्या व्यवस्थापकांनी तिथल्या सदस्यांनी त्याच्यावरती कारवाई देखील केली पाहिजे, तरच त्या गोष्टी होतील. ओके. त्याच्यानंतर श्रद्धेच्या बाबतीत बोललोच मी ऑलरेडी की श्रद्धा नक्कीच असावी. ओके. पण अंधश्रद्धेला मात्र स्थारा असता कामा नाही. ओके. त्याच्यानंतर अंधश्रद्धेच्या नावाखाली हिंदू धर्माला बदनाम केलं जातं. ओके. त्याच्याबद्दल ऑलरेडी बोललोय की कुठल्याही धर्माला बोललं जातं की धर्माला टार्गेट केलं जातं की या प्रत्येक धर्मात अशा ज्या अवलादी असतात, अशोक खरात सारख्या असतातच. त्याच्यामुळे कुठला धर्म वाईट नसतो. त्याच्यात ज्या काही वाईट गोष्टी असतील, करणारे वाईट लोक असतील, त्या गोष्टी आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कुठलाही धर्म वाईट नाहीये. त्या धर्मात 4 लोक वाईट असतील तर त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि ज्या त्या धर्मातल्या लोकांनीच बोललं पाहिजे की हा नराधम आहे, त्याला शिक्षा द्या, म्हणजे कुठेच प्रश्नचिन्ह राहणार नाही आणि आपापल्या धर्मात देखील सुधारणा होणार आहे. चुकीच्या गोष्टीला चुकीचंच म्हटलं पाहिजे. उगेच काहीतरी आहे, आमचं आहे म्हणून आहे असं होता कामा नये. त्याच्यामुळे देशातल्या जे काही आपले स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असतील, नागरिक असतील, गावाकडचे सगळे विद्यार्थी असतील किंवा सगळे जे नागरिक असतील, पुरुष असतील, महिला असतील, त्यांनी चौकस राहणं गरजेचं आहे. आपल्या घरात कोण काय होतंय, कुठे जातोय याच्यावरती लक्ष ठेवा. त्याची माहिती वेगळ्या पद्धतीने काढा. जर तुम्हाला काही वाटत असेल अशा पद्धतीने काहीतरी घडतंय, प्रशासनाला त्याच्याबद्दल नोटीस द्या. तुमचं नाव हे गुपित ठेवलं जातं. जिल्हाधिकारी असतील, इतर पोलीस अधीक्षक असतील, पोलीस स्टेशन असेल जवळचं, तिथे तुम्ही लेखी तक्रार देऊ शकता. तुमचं नाव गुपित ठेवण्यासाठी तिच्यात अर्जात नमूद करू शकता. तुमचं नाव देखील गुपित राहतं. त्या पद्धतीने करा. आणि जे काही आपले सामाजिक कार्यकर्ते असतील, पक्षांचे अध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष सगळे जे असतील, या सगळ्या राजकारण्यांनी देखील याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे, तरच या गोष्टी होतील. नाहीतर परत या गोष्टी याच्यामध्ये अजून वाढ होणार आहे. ही तर सुरुवात आहे, अजून भरपूर गोष्टी याच्यात घडतील. त्याच्यामुळे वेळीच या गोष्टींना आपण आळा घालणं गरजेचं आहे. ओके. सहज वाटलं की या मुद्द्यांवरती बोलावं. अशाच काही मुद्द्यांवरती आपण मत व्यक्त करत राहू. अजून जे आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती भरपूर असे ॲप्स आलेत की जिथे आर्थिक पिळवणूक आहे. काहीतरी डेट ऑफ बर्थ सांगा, काहीतरी तुमचं हे सांगा, जन्म डेट टाका, सांगा जन्माची वेळ सांगा, आम्ही तुमचं भविष्य सांगू, हे सांगू, तुमचं लग्न कधी होणार आहे सांगू, फक्त डेट ऑफ बर्थवरती. वा, पैसे घेताना अशी आर्थिक पिळवणूक होत आहे, त्याच्यावरती देखील सरकारने अंकुश आणला पाहिजे, कायदा आणला पाहिजे. जसं रमी सर्कल किंवा ऑनलाईन गेम्स होते त्याच्यावरती बंदी आणली आहे, इकडे देखील अंकुश आणला पाहिजे. त्याच्याबद्दल मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बोलतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की कळवा. आणि तुमचं मत या होंदूबाबाबद्दल किंवा या मोहिमेबद्दल नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि जे ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये जे काही पिळवणूक होते त्याच्याबद्दल देखील तुमचं मत कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल बोलतो. तोपर्यंत धन्यवाद.